अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 22 कोटीचे अनुदान। मागील काही महिन्या अगोदर नगरच्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागले होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांच्या शेतात 2 ते 3 फूट उंचीपर्यंत पाणी साचले होते आणि पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते। यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले होते आणि या परिस्थितीमुळे आर्थिक संकट त्यांच्यावर आले होते। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारला करण्यात आली होती। आणि आता अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे की नगरच्या शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजना अंतर्गत 2025 ते 26 आर्थिक वर्षासाठी नगरच्या शेतकऱ्यांना तब्बल 22 कोटी 29 लाख रुपयाची मदत कृषी समृद्धी योजना अंतर्गत मंजूर झाली आहे। यामुळे नगरमधील शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेना। योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 60% तर अनुसूचित जाती जमातीसाठी 90% अनुदान मिळणार आहे। शेतकऱ्यांना शेडनेटमध्ये हळद, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि कांदा चाळ, केळी लागवडीसाठी तब्बल 22 कोटी 29 लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे। या योजनांना आपण सविस्तर माहिती करून घेऊयात। शेटनेस हाऊसमध्ये माती विहिरीत ब्लूबेरी लागवड, माती विहिरीत हळद आणि स्ट्रॉबेरी लागवड, मध उत्पादन प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ, केळी लागवड, शेतगृह उभारणी अशा विविध योजनांसाठी अनुदान देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला याबाबत काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अहिल्यानगर 24 अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।